खरं सांगू का? तर मला ना लाल भोपळ्याची भाजी आवडत नाही. पण तरी म्हटलं चला आज आपण बनवून बघूया. तर ना इथे अर्धा किलो मी हा लाल भोपळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने कट करून घेतला. आता एका भांड्यामध्ये एक मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं. सोबतच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि एक मिश्रण तयार करून घ्यायचं. हे मिश्रण या पद्धतीने चमचाने मिक्स करून हे साईडला ठेवून घ्यायचं. आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, सौंफ आणि थोडेसेच मेथीचे दाणे टाकून घेतले. हे चांगलं परतवून घ्यायचं. याच्यानंतर थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. ते चांगली तडतडून झाल्यानंतर आलं आणि मिरचीची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली. आलं आणि मिरची मी इथे कुटून घेतलेली होती. ते चांगलं परतून झाल्यानंतर जे मसाले तयार करून घेतले होते ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर या पद्धतीने मसाले टाकल्यानंतर ते तेलात जळत नाही आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मग आपण जो भोपळा कट करून ठेवला होता तो टाकून घ्यायचा. मसाल्यात चांगला मिक्स करून घ्यायचा, चांगला मंद आचेवर शिजवून घ्यायचा. तर इथे बघू शकता मंद आचेवर मस्त ही भाजी शिजवून घेतली. मस्त अशी मसालेदार ही भाजी तयार होते. आता याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर आणि अगदी थोडीशी साखर टाकून घ्यायची. याला देखील मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर चमचमीत आणि अगदी चटपटीत ही भाजी तयार होते. तर लाल भोपळ्याची भाजी तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि या पद्धतीने आवडली का ते देखील कळवा. बाय बाय.